आज आपण स्वनिमी विचार या दुसऱ्या प्रकरणाचा विचार आज आपल्याला करावायचा आहे. या अगोदर भाषा म्हणजे काय, भाषेचं स्वरूप आणि भाषेची वैशिष्ट्ये याचा विचार आपण प्रामुख्याने केला. भाषा समाजाने निर्माण केलेली आहे आणि ती समाजाच्या मालकीची आहे. ध्वनी हे भाषेचं प्राथमिक रूप आहे. तो ध्वनी मानवी मुखातून काढलेला अर्थपूर्ण ध्वनी असला पाहिजे, तिला भाषा आपण म्हणतो. आणि ज्या ध्वनीत भाषा बनण्याची क्षमता आहे, मानवी मुखेंद्रियातून काढलेला अर्थपूर्ण ध्वनी असेल, तिलाच आपण भाषा म्हणतो, इतरांना भाषा म्हणत नाही. म्हणजे आपल्याला व्याख्या करत असताना असं करता येईल की ज्या ध्वनीचा उपयोग भाषा करते त्याला आधुनिक भाषाशास्त्रामध्ये स्वन असे म्हटले जाते. म्हणजे मानवी मुखातून मानवी मुखेंद्रियातून उच्चारलेल्या अर्थपूर्ण ध्वनीला आधुनिक भाषाशास्त्रामध्ये स्वन असं म्हणतात. म्हणजे आधुनिक भाषाशास्त्राचा पाया या स्वन विचारावर उभा राहिलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अर्थपूर्ण ध्वनीलाच आधुनिक भाषाशास्त्रामध्ये स्वन म्हटले जाते. ज्या मानवनिर्मित ध्वनीमध्ये भाषिक कार्य करण्याची क्षमता असते त्यालाच स्वन असे म्हटले जाते, इतराला स्वन असे म्हणत नाहीत. म्हणजेच ध्वनी अर्थपूर्ण शास्त्रीय दृष्टीने स्वन हा शब्द वापरला जातो. म्हणजे भाषाशास्त्रामध्ये 40 ते 70% जे ध्वनी काम करतो तेच ध्वनी, परंतु ध्वनीपेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे स्वन. या स्वनामध्ये भाषा बनवण्याची क्षमता असते. मानवी ध्वनी यंत्रणेचा हे स्वन जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर मानवी ध्वनी यंत्रणेचा अभ्यास, कार्य, हालचाल कसं चालते त्याचा विचार आपल्याला प्रामुख्याने करावा लागणार आहे. मी एक मानवाची इथे आकृती काढलेली आहे आणि या आकृतीमध्ये कुठल्या मुखविवरातून कुठल्या शब्दांची निर्मिती होते आहे, त्या भागाला काय काय म्हणायचं त्याचा विचार आपल्याला पुढं करायचा आहे. म्हणजे मानवाच्या मुखातून उच्चारलेला अर्थपूर्ण ध्वनी जे आहे ते ध्वनी कसे उच्चारले जातात, ते ध्वनी कसे निर्माण होतात, कोणती वागेंद्रिय म्हणजे मुखविवर, आपल्या मुखविवरामध्ये असणारे अवयव काम करतात, याचा अभ्यास ध्वनिशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे उच्चारशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे मनुष्याने काढलेल्या अर्थपूर्ण ध्वनीचाच म्हणजे स्वनांची शास्त्रीय चर्चा या स्वन विचारामध्ये केली जाताना आपल्याला दिसेल. प्रत्येक भाषेमध्ये ध्वनी असतात, प्रत्येक भाषेमध्ये चिन्ह व्यवस्था असते, ते अक्षरबद्ध केलेले असते. चिन्ह व्यवस्थेमध्ये बिंदू, रेषा, कोन, कमान याच्यातून देवनागरी भाषेतील ध्वनी विचार निर्माण होतो. म्हणजे देवनागरी भाषा जन्माला येते आणि त्याच्यातूनच ध्वनी विचार निर्माण झालेल्या भाषांचा विचार आपल्याला करावा लागेल. 18 लिप्या जवळपास आहेत, काल आपण पाहिलेल्या आहेत. प्रत्येक भाषेमध्ये लिपी आणि ध्वनी असतातच. म्हणजे ध्वनीला लिपीच्या माध्यमातून बांधून ठेवलेले असते. म्हणजे ध्वनी, अर्थपूर्ण ध्वनी, भाषेत उपयोगात आणला जाणारा अर्थपूर्ण ध्वनीलाच स्वन म्हणजेच त्यालाच आपण वर्ण म्हणतो. अनेक वर्ण, ज्या वर्णाला म्हणजे अनेक वर्ण एकत्रित आल्याच्या नंतर शब्द तयार होतो, त्या शब्दाला अर्थ प्राप्त होतो आणि अनेक शब्द एकत्रित होऊन एक वाक्य निर्माण होतं. तरी त्या वाक्याचं पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे वाक्य असतं. त्या अर्थाची अंतर्बाह्य दुहेरी रचना वाक्याची ते असते. आणि म्हणून हे जे ध्वनी आहेत, हे जे स्वन आहेत, ह्या स्वनांची कार्यपद्धती कशी आहे, हे ध्वनी कसे उच्चारले जातात, हे ध्वनी कसे ऐकले जातात, या ध्वनीची कशी कार्यपद्धती आहे, याचा विचार स्वन विचारामध्ये प्रामुख्याने केला जातो. म्हणजेच ध्वनी विचारापेक्षाही अधिक महत्त्वाचा स्वन विचार आहे. स्वन विचार हा भाषाशास्त्राचा पाया आहे. म्हणून मानवी मुखातून उच्चारलेल्या अर्थपूर्ण ध्वनीलाच आपण स्वन म्हणतो, इतर ध्वनीला आपण स्वन म्हणत नाही. म्हणजे ज्या ध्वनीचा उपयोग भाषा करते, ज्या ध्वनीचा उपयोग भाषेला होतो, ज्या ध्वनीमध्ये भाषा काय म्हणण्याची क्षमता असते, जो ध्वनी मोजके, जे ध्वनी अर्थपूर्ण आहेत त्यालाच आपण स्वन असे म्हणतो. म्हणजेच आपल्याला व्याख्या अशी करता येते की मानवी मुखातून उच्चारला जाणारा आणि भाषेमध्ये वापरला जाणारा स्वन त्याला तो स्वन म्हणता येतं, इतरांना स्वन म्हणता येत नाही. म्हणजे स्वन म्हणजे भाषेत उपयोगात येणारा आणि मनुष्याला उच्चारता येणारा अर्थपूर्ण ध्वनी म्हणजेच स्वन.
आता हा स्वन उच्चारल्याच्या नंतर बोलणे आणि ऐकणे भाषेचं प्रमुख काम आहे आणि लिहिणं आणि वाचणे भाषेचं दुय्यम काम आहे. आणि हा ध्वनी आणि लिपी चिन्ह व्यवस्था एकत्र येऊन भाषा तयार होते. म्हणजेच मानव, त्या मानवाचा आवाज, त्या मानवाचा स्वर, त्याचा अर्थपूर्ण ध्वनी, अर्थपूर्ण ध्वनी आधुनिक भाषाशास्त्रामध्ये स्वन आणि अनेक स्वनमालिका एकत्रित येऊन ज्या शब्दाला अर्थ प्राप्त होतो त्याला स्वनिम म्हणतो. आणि मग आधुनिक स्वनिमाच्या पुढेची प्रक्रिया शब्द ते आपल्याला पुढे बघायचं आहे. आणि मग उपवाक्य आणि वाक्य अशी भाषेची रचना होताना आपल्याला दिसेल. मानवी विचाराची देवाणघेवाण या भाषेतून चालते म्हणून बोलणारा ऐकणारा एकाच पातळीवरचे असावे लागतात. हे जे बोलणं आहे मानवी मुखातून, म्हणजे मानवी शरीर आणि त्या मानवी शरीरामध्ये एक फुफ्फुस आहे, फुफ्फुस नलिका आणि त्याचबरोबर दुसरी अन्ननलिका. अन्ननलिकेमुळे आपण अन्न खातो, पचन होतं आणि श्वसन नलिकेमुळे प्राणवायू आपण घेत राहतो आणि सोडत राहतो. आपलं हे पोट भात्यासारखं होतं, खालीवर हवा घेतो, हवा सोडतो आणि मग या फुफ्फुसातून घेतलेली हवा या श्वसन नलिकेमध्ये येते आणि श्वसन नलिकेमधून आलेली हवा ही आपल्या कंठामध्ये येते आणि मग कंठामध्ये आल्याच्या नंतर ती हवा आपल्या मुखविवरामध्ये येते. त्याला आपण मुखेंद्रिय असं आपण म्हणतो. आणि मुखविवरातून काही हवा आपल्या कानातून, काही हवा आपल्या नाकातून, काही हवा आपल्या मुखातून कधी स्पष्ट बाहेर पडते, कधी स्फोटनं बाहेर पडते, कधी हळूहळू बाहेर पडते. ही बाहेर पडण्याची हवेची प्रक्रिया सहजासहजी होताना आपल्याला दिसून येत नाही. ही बाहेर पडण्याची जी हवेची प्रक्रिया आहे ती गतीनं, कधी मंद, कधी सावकाश होताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून ही हवा बाहेर पडत असताना हा बोलणारा आणि ऐकणारा जे आहे ते एका पातळीवर येतात. बोलणे हे मुखविवराशी बोलण्याचा संबंध येतो म्हणजे तोंडाशी येतो. लिहिण्याचा संबंध आपल्या कानाशी येतो म्हणजे श्रवणाशी येतो. लिहिण्याचा संबंध आपल्या हाताशी येतो. ऐकण्याचा संबंध आपल्या कानाशी येतो. लिहिण्याचा संबंध आपल्या हाताशी येतो आणि वाचण्याचा संबंध आपल्या डोळ्याशी येतो. म्हणजे बोलणे हे भाषेचं प्रमुख अंग आहे आणि लिहिणं हे भाषेचं दुय्यम अंग आहे. म्हणजे तर न शिकलेले सुद्धा भाषा वापरतात, पद्धत वापरतातच. आणि म्हणून बोलणे हे भाषेचं प्रमुख अंग आणि लिहिणे हे भाषेचं दुय्यम अंग आहे. म्हणून या भाषेचं मुख्य कार्य मला जे कळलेलं आहे, कळणे आणि कळवणे, बोलणारा आणि ऐकणारा एकाच अर्थाच्या पातळीवर आले तरच भाषिक कार्य पूर्ण होतं, तोपर्यंत पूर्ण होत नाही. मग या बोलण्याला मदत करणारे मानवी शरीरातले कोणत्या गोष्टी, कोणते अवयव महत्त्वाचे आहेत? ते मानवी शरीर, मी इथे एक मानवी शरीराचा एक मुखविवर काढलेला आहे. या मुखविवरामध्ये की हे जे बोलणं आहे, मानवी शरीर जे आहे, मानवी शरीरामध्ये अन्ननलिका आणि श्वसन नलिका इथे दोन असतात. अन्ननलिका आणि श्वसन नलिका जी असते, ही अन्ननलिका मुळे आपण अन्न चावून खातो. दात त्याच्यासाठी दिले गेलेले आहेत. पचनक्रिया त्याच्यामुळे होताना आपल्याला दिसते आणि आपल्या फुफ्फुसातून हवा या श्वसन नलिकेतून कंठमण्यामध्ये येते आणि कंठमण्यातून मुखातून ती हवा बाहेर पडताना आपल्याला दिसते. आता हे बाहेर पडत असताना अन्ननलिका आणि स्वरनलिका, आपल्याला स्वरनलिका महत्त्वाची आहे. स्वरनलिका, या स्वरनलिका म्हणजे फुफ्फुसातून स्वर यंत्रणेमध्ये, स्वरनलिकेमध्ये हवा येते. ही हवा श्वसन नलिकेत येते. ती हवा आपण घेतो आणि सोडतो. ही फुफ्फुसातून येते, फुफ्फुसातून स्वरनलिकेमध्ये येते आणि आपल्या स्वरनलिकेमधून या कंठविवरामध्ये येताना आपल्याला दिसते. आता या कंठविवरामध्ये आल्याच्या नंतर मग आपल्या मुखामध्ये आहे, जीभ आहे, नाक आहे, दंत आहेत, ओठ आहेत, कान आहेत. हे त्या भाषेला ते अवयव काम करताना आपल्याला दिसून येतात, मदत करतात. नाकाचं काम आहे घाणेंद्रिय, गंध कळणे आहे. दाताचं पचन संस्था आहे आणि स्वरनलिकेचं भाषेच्या माध्यमातून हे स्वरनलिका आपल्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. म्हणजे ध्वनी ही भाषेची मौखिक सामग्री आहे. ध्वनीचा विशाल अशा प्रकारचा फार मोठा एक आकृतीबंध आहे आणि हा आकृतीबंध कशा प्रकारचा आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणजे मानवी मुखेंद्रियातून ध्वनी कसे उच्चारले जातात, ते कसे ऐकले जातात. काही ध्वनीचं, काही वर्णांचा म्हणजे अर्थपूर्ण वर्णांचा उच्चार मानवी मुखेंद्रियांच्या अवयवातून होत असताना काही हालचाली सहज होतात, काही ध्वनी सहज बाहेर पडतात, काही घर्षण होऊन बाहेर पडतात. काही वर्णाचे उच्चार मृदू असतात, काही वर्णाचे उच्चार कठीण असतात.
म्हणून आपल्याला या सर्वांचा विचार करत असताना असं म्हणावं लागेल की मानवी मुखिंद्रियातून उच्चारले जाणारे व भाषेत उपयोगात येणारे अर्थपूर्ण ध्वनी म्हणजे स्वन. स्वनालाच आधुनिक भाषाशास्त्रामध्ये आपण ध्वनीलाच आधुनिक भाषाशास्त्रामध्ये स्वन असे म्हणतो. म्हणजे मानवी मुखिंद्रियातून म्हणजे फुफ्फुसातून हवा श्वसन नलिकेतून कंठविवरातून ती मुखविवरामध्ये येते. कंठविवरामध्ये आल्यावर तिला जीव प्राप्त होतो, तिला प्राण असे आपण म्हणतो. ही श्वसन नलिकेतून कंठातून मुखिंद्रियातून कोणत्याही अवयवाची हालचाल काही हालचाल अवयवांची अल्प होते आणि कमीत कमी हालचाल होऊन बाहेर पडणारे अर्थपूर्ण ध्वनी जे आहेत त्या अर्थपूर्ण ध्वनीला आपण स्वन म्हणतो. ते सहज घर्षण न होता अवयवांच्या मुखातल्या हालचाल जास्त न होता जे ध्वनी बाहेर पडतात ते घोषध्वनी. आणि हेच ध्वनी म्हणजेच स्वन मुखेंद्रियातून बाहेर पडताना अवयवांची म्हणजे दात ओठ आपले खालचे वरचे नाक याच्यातून हवा जी बाहेर पडते अवयवांच्या हालचालीमधून अधिक होऊन हवा बाहेर पडून त्या स्वनाला अघोष स्वन म्हणतात. म्हणजे मानवी मुखेंद्रियातून बाहेर पडणारे जे आवाज येतो ते घोष आणि अघोष. काही स्वन बाहेर पडणारे स्वन आहेत, काही स्वन सुलभ आहेत आणि काही स्वन हे अवघड आहेत. म्हणजेच ज्या स्वनांचा उच्चार करत असताना मुखविवरातल्या या अवयवांची हालचाल अधिक होते, मुखविवराला हवा घासून घर्षण करून बाहेर पडते, ती जर हवा सहज बाहेर पडत असेल तर त्याला आपण घोष म्हणतो. आणि अवयव कमीत कमी हालचाल करत असतील तेव्हा तिथे मृदू स्वनांची निर्मिती होते. आणि हे मुखविवरातून हवा बाहेर घर्षण करून जास्त बाहेर पडत असते, अवयवांची हालचाल अधिक होत असते, त्यावेळेला मात्र अघोष स्वन म्हणजेच त्याला कठीण स्वन असे आपण म्हणू. मृदू स्वन आणि कठीण स्वन हे बाहेर पडतात. आता हे जे स्वन बाहेर पडणारे आहेत ना, हे उच्चारणावर आधारित स्वन. मानवी मुखेंद्रियातून बाहेर पडणारे अवयवांची फारशी हालचाल न होणारे असे जे स्वन आहेत ते स्वन उच्चारणावर आधारित स्वन असं आपण म्हणतो. आणि ज्या स्वनांचा उच्चार करताना आपल्या मुखेंद्रियातील अवयवांची हालचाल अधिक होते, घर्षण अधिक होते, तिथे प्रयत्नावर आधारित स्वनांची निर्मिती होताना आपल्याला दिसते. आणि म्हणून ज्या ध्वनीचा अर्थपूर्ण स्वनांचं उच्चारण करत असताना मुखेंद्रियाच्या अवयवांची हालचाल कमीत कमी होते आणि उच्चारण सहज होतं, तिथं घोषवर्णाची निर्मिती होते. आणि ज्या अवयवांची हालचाल जास्त होते, घर्षण हवेची जास्त होते, त्या वर्णांचा उच्चार सहज होत नाही, अवयवाच्या हालचाल अधिक करावी लागते, त्याला कठीण स्वन अघोष वर्ण असे म्हटले जाते. ज्या वर्णांचा सहज उच्चारण होते त्याला उच्चारणावर आधारित स्वन असे म्हणतात. आणि ज्या स्वनांचं उच्चारण सहज होत नाही त्याला प्रयत्नावर आधारित स्वन असे म्हटले जाते. ही मानवी मुखेंद्रियाची रचना समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला लक्षामध्ये येईल. आपण स्वन म्हणजे काय त्याचा फक्त विचार केला. आता आपण त्या स्वनांच्या प्रकारांचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे दोन प्रकार तरी तुमच्या लक्षात आले की ज्या वर्णांचा आपण उच्चार सहज करतो, मानवी मुखेंद्रियाच्या अवयवांची हालचाल कमीत कमी होते, त्याची जाणीव आपल्याला होत नाही, हे स्वन बाहेर पडताना त्या स्वनांचं घर्षण इतर अवयवांना कमी होतं. म्हणजेच मानवी मुखेंद्रियातून उच्चारला जाणारा स्वन त्या स्वनांचं घर्षण कमी होऊन अवयवांची हालचाल कमीत कमी होते, त्याची जाणीव आपल्याला होत नाही. आणि त्याच्यातून बाहेर पडणारे जे स्वन आहेत त्याला उच्चारणावर आधारित स्वन असे म्हटले जाते. आणि ज्या स्वनांचा उच्चार करत असताना ही हवा बाहेर पडत असताना अधिक घर्षण होते अवयवांना, अवयवांची हालचाल अधिक होते आहे. आणि अवयवांची हालचाल अधिक होऊन जे स्वन बाहेर पडतात त्यांना प्रयत्नावर आधारित स्वन म्हणतात. जे स्वन सहज बाहेर पडतात त्याला घोष म्हणतात. जी अजून एक नलिकेतून हवा बाहेर पडते त्याला कंठात आल्यावर प्राण म्हणतात, जीव म्हणतात. आणि हवा सहज बाहेर पडते त्याला घोष स्वन म्हणतात. जी हवा
अडवून बाहेर पडते त्यावेळेला आघोष सोनं असं म्हणतात, आणि ज्या वेळेला घर्षण अधिक होऊन बाहेर पडते त्याला कठीण सोनं म्हणतात, आणि हवा सहज होऊन निर्माण होणाऱ्या सोन्याला मृदू सोनं असे म्हटले जाते. म्हणजेच मानवी मुखेंद्रियातून, फुफ्फुसातून, श्वसननलिकेतून, कंठविवरातून बाहेर पडणारा स्वन सहज बाहेर पडत असेल आणि अवयवांची हालचाल कमीत कमी होत असेल, त्याची जाणीव आपल्याला होत नसेल, त्यावेळेला उच्चारणावर आधारित स्वनांची निर्मिती होते. त्या उच्चारणावर आधारित स्वनाला आपण घोष आणि मृदू स्वन म्हणतो, आणि जिथे अवयवांची हालचाल शरीरांच्या मुखविवरांची अधिक होऊन जे स्वन बाहेर पडतात त्याला आपण कठीण स्वन किंवा आपण अघोष स्वन असे म्हटले जाते. या उच्चारण्याच्या सहज जे उच्चारण होतं त्या उच्चारणावर आधारित स्वन, आणि ज्या वर्णांचा उच्चार किंवा स्वनांचा उच्चार सहज करता येत नाही त्याला प्रयत्नावर आधारित स्वन. उदाहरण जर बघायचं असेल तर अ, आ, इ हे स्वर आपल्या अवयवांची हालचाल फारशी न होता सहजपणे बाहेर पडतात, आणि आपले व्यंजन क, ख, ग, घ इथं व्यंजन उच्चारायला जड जातात, हवेची अडवणूक होते, अवयव जास्त काम करायला लागत असताना आपल्याला दिसून येतात, त्याची सहजपणे आपल्याला जाणीव येते. म्हणून मानवी मुखेंद्रियातून जे उच्चारण होतं ते उच्चारण मध्ये अवयव सहजपणे उच्चारण होतं, आणि काही वर्णांचा उच्चार सहजपणे होत नाही, अवयवांची हालचाल अधिक होताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून ज्या स्वनांचा उच्चारण सहज होत नाही त्याला प्रयत्नावर आधारित स्वन म्हणायचं, आणि ज्या वर्णांचा सहज उच्चारण होते त्याला उच्चारणावर आधारित स्वन असे म्हटले जाते. याच्यावरूनच आपल्याला उच्चारणावर आधारित स्वन आणि प्रयत्नावर आधारित स्वन असे त्याचे दोन प्रकार पुढे पडले गेलेले आहेत. मानवी मुखेंद्रियातून उच्चारले जाणारे, भाषेत वापरले जाणारे जे ध्वनी आहेत ते ध्वनींचं उच्चारण मानवी मुखेंद्रियातून सहजपणे झालं पाहिजे. अवयवांची हालचाल कमीत कमी होऊन ज्या स्वनांची निर्मिती होते त्याला उच्चारणावर आधारित स्वन म्हणतात, आणि मुखेंद्रियातून उच्चारल्या जाणाऱ्या अवयवामध्ये घर्षण जास्त होतं, अवयवांची हालचाल अधिक होते, तिथं कठोर वर्ण म्हणजेच प्रयत्नावर आधारित स्वनांची निर्मिती होताना आपल्याला दिसते. म्हणजेच स्वनांचे दोन प्रकार आहेत, एक उच्चारणावर आधारित स्वन आणि त्याचबरोबर प्रयत्नावर आधारित स्वन. म्हणजेच प्रयत्न करणे, अवयवांची हालचाल अधिक होते आणि प्रयत्न करून केलेला जो उच्चार असतो त्याला प्रयत्नावर आधारित, आणि फारसा प्रयत्न न करता सहजपणे ज्यांचा उच्चार होतो आहे त्याला उच्चारणावर आधारित स्वन असे म्हटले जाते. त्याच्यावरून त्याचे दोन प्रकार पडले गेलेले आपल्याला दिसून येतात. यापुढे या प्रत्येक असणाऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला या 8 उच्चारणावर आधारित स्वनांच्या 8 प्रकारांची चर्चा आणि प्रयत्नावर आधारित त्यांचीही त्या काही मुद्द्यांची चर्चा आता आपल्याला करायची आहे. त्याच्यामध्ये उच्चारणावर आधारित स्वनांचा आपण अगोदर प्रारंभी आपण बघू, आणि नंतर मग प्रयत्नावर आधारित स्वनांच्या निर्मितीचा विचार आपण करूया. व्याख्या कशी करता येईल आता आपल्याला, म्हणजेच ज्या ध्वनींचा उच्चार म्हणजे स्वनांचा उच्चार मानवी मुखेंद्रियातून होताना हवा सहजपणे बाहेर पडते, अवयवांची हालचाल कमीत कमी होते, तिथं उच्चारणावर आधारित स्वनांची निर्मिती होते, आणि ज्या अवयवांची हालचाल घर्षण अधिक होऊन ज्या स्वनांचा उच्चार होतो त्याला प्रयत्नावर आधारित स्वन असे म्हणतात. आता आपण उच्चारणावर आधारित स्वनांच्या प्रकाराकडे जात आहोत. त्याच्यामधला पहिला एक प्रकार आहे की कंठध्वरीय स्वन. आत्ता मी एक आकृती याच्या अगोदर आपण बघितलेली आहे. त्या आकृती जर डोळ्यासमोर आपण आणली तर या कंठध्वरीय स्वन म्हणजे आपल्या कंठातून, म्हणजेच आपण उच्चारण करत असताना ज्या ध्वनीचा उच्चार कंठद्वारातून, म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक कंठ आहे तिथं आवाज प्राप्त होतो आणि मुखविवरात हवा येऊन बाहेर पडते, तो कंठ. म्हणजे ज्या ध्वनीचा उच्चार कंठातून स्वरयंत्र मुखातून होतो. कंठ आणि स्वरयंत्र मुख, कंठ आणि स्वरयंत्र, या कंठालाच आपण काय म्हणतो, स्वरयंत्र म्हणतो, आणि ते मुखविवरामध्ये येते. मुखविवर ते मुखविवरामध्ये येते. म्हणजेच ज्या ध्वनींचा उच्चार कंठातून स्वरयंत्र मुखातून होतो त्याला आपण कंठध्वरीय स्वन असे आपण म्हणतो. उदाहरण म्हणून आपल्याला हचं देता येतं. ह
त्याचबरोबर मृदू तालव्य स्वन आहे. मृदू तालव्य स्वन, मृदू म्हणजे मऊ, उच्चारण्यास सुलभ. तालव्य म्हणजे टाळूच्या वरचा भाग, खालचा भाग, हे दोन्ही टाळू. याची व्याख्या कशी करता येईल? जिभेचा मागचा भाग मृदू तालव्य दिशेने वर उचलून, जिभेचा मागचा भाग मृदू तालूच्या वर उचलून ज्या ध्वनीचं उच्चारण होतं त्याला आपण मृदू तालव्य स्वन असे म्हणतो. जिभेचा मागचा भाग आणि मृदू तालव्याच्या दिशेने. आता प्रत्येकाचे आपल्याला वेगवेगळे लिहिता येईल. म्हणजे मृदू तालव्य स्वन म्हणजे जिभेचा मागचा भाग मृदू तालव्य दिशेने वर उचलून ज्या ध्वनीचं उच्चारण केलं जातं त्याला आपण मृदू तालव्य स्वन म्हणतो. मृदू तालव्य स्वन कोणते आहे? क आहे, ख आहे, क आहे, क आहे, ग आहे आणि घ आहे. आता याच्यामध्ये क, ख, ग हे उच्चारण्यास सुलभ आहेत. याच्यामध्ये उच्चारण्यास सुलभ, त्याच्यामध्ये अजून महाप्राण आहेत थोडेसे अवघड आहे ह्या दुसरे, पण ते नंतर आपल्याला बारक्यावर बघायचे नाहीत. मृदू तालव्यामध्ये क, ख, ग, घ हे मृदू तालव्य स्वन आहेत. म्हणजेच याचा अट काय? जिभेचा मागचा भाग मृदू तालूच्या दिशेने उचलून ज्याचं उच्चारण केलेलं असेल त्याला आपण मृदू तालव्य स्वन असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ क, ख, ग, घ हे आपल्याला सांगता येतील. त्याचबरोबर मूर्धन्य स्वन आहे. मूर्धन्य स्वन या स्वनी नियमांची निर्मिती होताना किंवा या स्वनिमांची निर्मिती होताना आपल्या ज्या जीवाग्र आहेत, जीवाग्र आपल्या कंठामध्ये ज्या लहान जीवाग्र आहेत प्रतिवेष्टित उलटे केले जाते. म्हणजेच मूर्धन्य स्वनामध्ये निर्मिती होताना जीवाग्र प्रतिवेष्टित होतात म्हणजे उलटे होऊन केले जाते आणि उलटे होऊन ते टाळूच्या दिशेने मागच्या कठीण टाळूला स्पर्श होते. उलट्या दिशेने टाळूच्या म्हणजेच जीवाग्र म्हणजे आपली जीभ प्रतिवेष्टित होते म्हणजे उलटी केली जाते आणि ते टाळूच्या मूर्धा मागच्या कठीण टाळूच्या भागाला जाऊन स्पर्श होते. म्हणजेच जीवाग्र उलटे केले जाते आणि टाळूच्या मागच्या कठीण टाळूच्या भागाला जाऊन स्पर्श होऊन ज्या स्वनांचा उच्चार होतो त्याला मूर्धन्य स्वन असं म्हणतात. ट ट उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला ट देता येईल. त्याच्याबरोबर अशा अक्षर अजून कुठले आहेत? ट आहे, त्याच्याच बरोबर ठ आहे, ट ठ आहे, त्याच्याच बरोबर ड आहे आणि त्याच बरोबर ढ आहे. हे उच्चारण करत असताना आपली जीभ उलटी होते. आणखीन काही आहेत? न एक आहे बघा, ल एक आहे बघा. म्हणजे ट ठ ड ढ न ळ हे स्वन मूर्धन्य स्वन आहेत. हे स्वन उच्चारत असताना आपली जीभ प्रतिवेष्टित होते, उलटी होते आणि टाळूच्या मागच्या दिशेला भागाला स्पर्श करून या स्वनांचं उच्चारण होताना आपल्याला दिसेल त्याला मूर्धन्य स्वन असं म्हणायचं. थोडंसं कठीण वाटेल नाही असं नाही, परंतु थोडं लक्ष दिल्याच्या नंतर लक्षात येईल. का म्हणतो मी की जीवाग्र प्रतिवेष्टित उलटे केले जाते आणि ते टाळूच्या मागच्या कठीण टाळूच्या दिशेला उचलून स्पर्श होऊन ज्या स्वनांचा उच्चार होतो त्याला मूर्धन्य स्वन असं म्हणतात. ट ठ ड न न हे उदाहरण आपल्याला सांगता येतील. त्याच्यानंतर तालव्य स्वन आहे. तालव्य स्वन, तालव्य स्वनामध्ये मूर्धन्य स्वन मध्यम आणि मृदू तालव्य आहे असं आहे. मूर्धन्य स्वनामध्ये जिथे पुढचा भाग जिभेचा पुढचा भाग पुढच्या कठीण टाळूला स्पर्श करून ज्या ध्वनीचा उच्चारण होतो त्याच पूर्व तालव्य. मूर्धन्य तालव्यामध्ये जिथे पुढचा भाग पुढच्या कठीण टाळूला जिभेचा पुढचा भाग कठीण टाळूला स्पर्श करून ज्या ध्वनीचा उच्चार होतो त्याला पूर्व तालव्य. च ज श त याच्यामध्ये पूर्व तालव्यामध्ये ज च श त्र म्हणजेच आपल्या पुढच्या जिभेच्या टाळूला आपल्या दाताला स्पर्श होतो. म्हणजे जिभेचा पुढचा भाग पुढच्या कठीण टाळूला स्पर्श करून ज्या ध्वनींचा उच्चार होतो त्याला पूर्व तालव्य असे स्वन म्हटले जाते. त्याचबरोबर जिभेच्या मागच्या टाळूच्या दिशेने मध्यम जिभेच्या मागच्या टाळूच्या दिशेनं उच्चारण ज्याचं केलं जातं त्याला पूर्व तालव्य मध्य तालव्य असे दोन त्याचे भाग करून आपल्याला त्याचा विचार आपल्याला करता येतो. ह्याचे कठीण टाळू आणि मृदू टाळू ह्याचे दोन उपप्रकार म्हणून त्याच्याकडे आपल्याला बघता येईल. त्याचबरोबर दंत मूलीय स्वन आहे.
हे दंतमुलीय स्वन. दंतमुलीय म्हणजे दंत म्हणजे दात, म्हणजे याचं उच्चारण स्थान व जिभेचं टोक या उच्चारण अवयवाच्या आधारे दंतमुलीय स्वन उच्चारले जातात. उच्चारण स्थान, जिभेचे टोक, उच्चारण स्थान आणि जिभेचे टोक या उच्चारण अवयवाच्या आधारे दंतमुलीय स्वन उच्चारले जाताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच आपली जी जीभ आहे, जिभेचं जे टोक आहे, हे जिभेचं टोक उच्चारण्याच्या अवयवांच्या आधारे आपण करतो, परंतु ते दंतला स्पर्श होतात. पुढच्या च असेल, स असेल, त असेल, द असेल, ध असेल, द असेल, हे सगळे दंतमुलीय स्वन आहेत. च आहे त्यात च, स, त, स, त, थ, द, त्याचबरोबर ध सुद्धा आपल्याला सांगता येईल. हे सर्व कसे आहेत? हे दंतमुलीय स्वन आहेत. हे सर्व दंतमुलीय स्वन आहेत. म्हणजे यांचं उच्चारण स्थान अधिक जिभेचे टोक या उच्चारण अवयवामधून दंतमुलीय स्वनांची निर्मिती होताना आपल्याला दिसते. याचबरोबर एक दंतस्वन आहे. दंतस्वनांची व्याख्या कशी करता येईल? आता दंतस्वन त, थ, त, थ, त, थ, द, ध, द, ध, त, थ, द, ध आणि त, स. हे सर्व काय? दंतमुलीय हे सर्व स्वन आहेत. यांची व्याख्या अशी आपल्याला करता येतं की वरचे दात हे उच्चारण स्थान व जिभेचे टोक हे उच्चारण. म्हणजे वरच्या दाताला जिभेचे टोक चिटकून ज्याचं उच्चारण होतं ते दंतस्वन. त म्हणजेच आपल्या मुखविवरातील जिभेचे उच्चारण टोक वरच्या दोन दातांना स्पर्श होता. दंतपंक्तींना वरच्या स्पर्श होऊन ज्या स्वनांचा उच्चार केला जातो त्याला दंतस्वन असे म्हटले जाते. त, थ, द, ध, त, स हे दंतस्वन आहेत. आणि त्याचबरोबर ओष्ठस्वन. ओष्ठस्वन दोन ओठाच्या साह्यानं ज्या स्वनांचा उच्चार दोन्ही ओठाच्या साह्यानं उच्चारण होतं त्याला ओष्ठस्वन म्हणतात. हे बरं सोपं आहे. प असेल, भ असेल, म असेल, प, फ, भ, ब, ब असेल, फ सुद्धा येतं. हे सर्व कसे आहेत? हे सर्व स्वन म्हणजे ओष्ठस्वन आहेत. ज्या स्वनांचा म्हणजे ओठाच्या साह्यानं दोन्ही ओठाच्या साह्यानं ज्या स्वनांचा उच्चार होतो त्याला ओष्ठस्वन असे म्हटले जाते. शेवटचा एक आहे 8 की दंत ओष्ठस्वन. उच्चारण अवयव दोन्ही ओठ आणि वरचे दात व खालचे ओठ मिळून वरचे दात व खालचे ओठ मिळून ज्या स्वनांचा उच्चार होतो त्याला ओष्ठस्वन असे म्हटले जाते. हा कॉफी नावाच्या शब्दामध्ये फक्त आपल्याला सापडतो, इतरत्र सापडत नाही. म्हणजेच हे 8 प्रकारच्या सर्वसाधारण व्याख्या आपल्याला देता येतात. कंठध्वरीय स्वन ज्यांचा कंठातून मुखविवरातून हवा येऊन ज्याचा उच्चार होतो ते कंठध्वरीय स्वन, मृदू तालव्य स्वन, मूर्धन्य स्वन, तालव्य स्वन, दंतमुलीय स्वन, दंतस्वन, ओष्ठस्वन आणि दंत ओष्ठस्वन असे हे उच्चारणावर आधारित स्वनांचे 8 प्रकार आपल्याला सांगता येतील. याबरोबरच काही प्रयत्नावर आधारित असणाऱ्या स्वनांचीही आपल्याला आज थोडीशी चर्चा करता येते. त्या 5-6 स्वनांचा विचार आपण या ठिकाणी करूया. हा दुसरा प्रकार आहे प्रयत्नावर आधारित स्वन. म्हणजे आपण अगोदर व्याख्या केलेली आहेच. मानवी मुखेंद्रियातून ज्या स्वनांचं उच्चारण होतं त्यावेळेला काही वेळेला सहज होतं आणि काही वेळेला सहज न होता घर्षण होऊन होतं. अवयवांची हालचाल अधिक होते. त्यांना आपण प्रयत्नावर आधारित स्वन असं आपण म्हणतो. कारण आपण जसं क सहज उच्चारतो तसं आपण ख सहज उच्चारत नाही. क हे अल्पप्राण आहे तर ख हे महाप्राण आहे. म्हणजेच क उच्चारण्यास सुलभ आहे तर ख उच्चारण्यास अवघड आहे. असे काही स्वन आहेत. श्वसन नलिकेतून हवा मुखविवरातून हवा येताना ती कोठेतरी अडवली जाते. मी काय म्हणतो की श्वसन नलिकेतून मुखविवरातून हवा येताना
कोठेतरी मुखविवरात अडवली जाते, त्या हवेची अडवणूक होते. ही जी प्रक्रिया आहे अडवणुकीच्या हवेची, ही अडवणीच्या हवेची प्रक्रिया अवरोध स्थिती कशी आहे? अवरोध स्थिती आणि त्याचबरोबर स्फोट या 3 स्थितीतून होताना आपल्याला दिसते. हवा ही जी अडवलेली आहे, हवा बाहेर कशी पडते? कुठेतरी हवा अडवली जाते, हवेची अडवणूक होणारी ही जी प्रक्रिया आहे अवरोध स्थिती आणि स्फोट म्हणजे विरोध होतो. काही वेळेला ती काही वेळ स्थिती चालू राहते आणि काही वेळेला पटकन बाहेर पडते. ब भ ख च हे बाहेर पडते आणि काही वेळेला बाहेर पडत नाही. स ह अ म्हणजे हे 3 अवरोध स्थिती आणि स्फोट या 3 भागातून घडून म्हणजे श्वसन नलिकेतून मुखविवरातून हवा येताना कुठेतरी अडवली जाते. ही अडवणुकीची जी प्रक्रिया आहे, ही अडवणुकीची प्रक्रिया ही अवरोध स्थिती आणि स्फोट म्हणजे हवा एकदाच बाहेर सोडणं आणि अवरोध म्हणजे हवा अडवून सोडणं आणि अवरोध स्थिती म्हणजे काही वेळ हवा चालू ठेवणे. ही 3 प्रकारे हवा जी बाहेर पडते आहे, या 3 भागातून घडून जे स्वन निर्माण होतात तिथे प्रयत्नावर आधारित स्वनांची निर्मिती होताना आपल्याला दिसते. म्हणजे व्याख्या अशी आपल्याला करता येते की मानवी मुखातून श्वसननलिकेतून मुखविवरातून हवा येताना ती कुठेतरी अडवली जाते. ती अडवणुकीची असणारी जी प्रक्रिया आहे ही अवरोध स्थिती आणि स्फोट या 3 माध्यमातून घडून जिथे स्वनांची निर्मिती होते त्याला प्रयत्नावर आधारित स्वन असे म्हटले जाते. म्हणजेच अवयव अधिक काम करतात. त्याचा पहिला एक प्रकार आहे की स्पर्श संघर्ष स्वन. म्हणजे श्वसन नलिकेतून आलेली हवा मुखविवरात कुठेतरी अडवली जाते, त्याला अवरोध स्थिती म्हणतो. आणि श्वसन नलिकेतून आलेल्या हवेची अडवणूक काही काळ चालू राहते, त्याला अवरोध स्थिती म्हणतो. श्वसन नलिकेतून आलेल्या हवेचा शोध जिथे अडवला जातो आहे, अडवणुकीची स्थिती स्फोटानं बाहेर पडते आहे, अडवणुकीची स्थिती दूर केली जाते आहे, त्या स्थितीला स्फोट स्थिती असं आपण म्हणतो. ब म ब ब या 3 स्थितीतून बाहेर पडते. म्हणजे ही 1 स्थिती, 2 स्थिती आणि 3 स्थिती. म्हणजे श्वसन नलिकेतून आलेली हवा मुखविवरातून कुठेतरी पूर्णपणे अडवली जाते, तिथे अवरोध आणि त्याचबरोबर श्वसन नलिकेतून आलेल्या हवेचा शोध रोध अडवणूक ही स्थिती काही काळ चालू राहते, अवरोध स्थिती. आणि तिसरा त्याचा भाग स्फोटमध्ये श्वसन नलिकेतून आलेल्या हवेचा शोध अडवणूक स्थिती ही दूर केली जाते. आणि या 3 प्रक्रियेतून जिथे स्वन निर्माण होतात तिथे प्रयत्नावर आधारित स्वनांची निर्मिती होतो. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे स्पर्श संघर्ष स्वन. या स्पर्श संघर्ष स्वनांचा विचार आपण त्याची एक व्याख्या करू. अवरोध स्थिती आणि स्फोट या 3 स्थितीतून उच्चारल्या जाणाऱ्या स्वनाला स्पर्श स्वन असे म्हणतात. स्पर्श स्वनाच्या निर्मितीमध्ये हवा मुखविवरामध्ये कुठेतरी पूर्णपणे अडवली जाते, त्यास स्पर्श स्वन असे म्हणतात. म्हणजेच आपल्या मानवी मुखेंद्रियातून जी स्वन निर्मिती होत असताना आपल्या मुखविवरामध्ये हवा कुठेतरी पूर्णपणे अडवली जाते आणि ती पूर्णपणे अडवलेली हवा बाहेर पडते, त्याला स्पर्श स्वन म्हणतो. आणि त्याचा अधिक अवयवाला संघर्ष होऊन जर बाहेर पडत असेल तर स्पर्श संघर्ष स्वन असं आपण म्हणू. स्पर्श स्वनाच्या निर्मितीमध्ये हवा मुखविवरामध्ये कुठेतरी पूर्णपणे अडवली जाते, त्याला स्पर्श स्वन असं म्हणतात. क ग त त ढ न क हवा मध्ये घेतो आहे की नाही, ग मध्ये घेतो आपण, त मध्ये घेतो, त हे हवा मध्ये घेतली जाते, अडवली जाते. जिथं हवा अडवून ज्याचं उच्चारण ज्या स्वनाचं होतं त्याला स्पर्श स्वन. आणि जिथे हवा पटकन सोडून दिली जाते ज्या स्वनाचं उच्चारण तिथे अवरोध स्थिती स्फोट स्थिती होताना आपल्याला दिसेल. म्हणून स्पर्श स्वन म्हणजे अवरोध स्थिती आणि स्फोट या 3 स्थितीतून उच्चारल्या जाणाऱ्या स्वनाला स्पर्श संघर्ष स्वन असं आपण म्हणतात. तर स्पर्श स्वनाच्या निर्मितीमध्ये हवा अडवली जाते कुठेतरी पूर्णपणे आणि हवा पूर्णपणे अडवून जिथे सोडले जातात आणि ज्याच्यातून जे स्वन ध्वनी बाहेर पडतात
त्याला स्पर्शस्वन असे म्हणतात. आणि ते स्पर्शस्वन घर्षण होऊन जिथं अवरोध स्थिती आणि स्फोटमधून बाहेर पडतात तिथं स्पर्श संघर्ष स्वनांची निर्मिती होताना आपल्याला दिसते. त्याच्या पुढचा एक प्रकार आहे संघर्षस्वन. संघर्षस्वन म्हणजे मुखविवरामध्ये हवा पूर्णपणे अडवली जाते आहे. तिथे काय म्हणतो, स्पर्श संघर्षामध्ये हवा स्पर्श होऊन बाहेर पडते. 3 पद्धतीनं अवरोध स्थिती आणि स्फोटमधून बाहेर पडून हवा जिथं निर्माण होते तिथं आपण काय म्हणतो की स्पर्शस्वन म्हणतो. आणि हवा पूर्णपणे अडवून घेतली जाते आणि बाहेर पडले जाते तिथं स्पर्शस्वन. म्हणजे पुन्हा एकदा असं आपण बघू, अवरोध स्थिती आणि स्फोट या 3 स्थितीतून उच्चारल्या जाणाऱ्या स्वनाला स्पर्शस्वन असं म्हणतात. आणि स्पर्शस्वनात निर्मितीमध्ये मुखविवरामध्ये हवा अडवून सोडली जाते तिथं स्पर्श स्वनाची निर्मिती होताना आपल्याला दिसून येईल. आता आपण बघू संघर्षस्वन. संघर्षस्वन मुखविवरामध्ये हवा पूर्णपणे अडवली नाही. इथं कसं हवा पूर्णपणे अडवली जात नाही. पूर्णपणे हवा अडवली जात नाही तर ती थोडी फट राहील, आपल्या दातांच्या मधून थोडी फट राहील, तिच्यातून बाहेर पडून निर्माण होणाऱ्या स्वनाला संघर्षस्वन घर्षण स्वन असं आपण म्हणू. म्हणजेच मुखविवरातून हवा पूर्णपणे अडवली नाही तर ती आपल्या मुखविवराच्या दातांच्या फटीमधून जी हवा बाहेर पडून जे स्वन निर्माण होतात त्याला आपण घर्षण स्वन असं म्हणू. त्याच्यामध्ये श आणि स हे आपल्याला सांगता येतात. हे त्याचा श स आणि स हे 3 हे घर्षण स्वन आहेत, उच्चारायला सुलभ नाही. याच्या पुढचा भाग आहे कंपित स्वन. कंपित स्वन म्हणजे कंप पावणे म्हणजे हालचाल अधिक होणे, थरथरणे. आपल्या जिभेचे टोक टाळूच्या अगदी जवळ नेऊन, आपल्या जिभेचे टोक टाळूच्या अगदी जवळ नेऊन जिथे हवेचा कंप पाहून अशा स्थितीतून निर्माण होणाऱ्या स्वनाला कंपित स्वन असे म्हणतात. म्हणजेच काही थरथर पाहून, कंप पाहून थरथर होऊन ज्या स्वनांची निर्मिती होते, जिभेचे टोक टाळूच्या जवळ नेऊन जिथे हवे कंप पावली जाते आणि कंप पाहून त्या हवेतून स्थितीतून निर्माण होणाऱ्या स्वनाला आपण कंपित स्वन असे आपण म्हणतो. म्हणजेच जिभेचे टोक टाळूच्या अगदी जवळ नेऊन तिथे हवेचा कंप पाहून अशा स्थितीतून निर्माण होणाऱ्या स्वनाला आपण कंपित स्वन असे म्हणतो. आणि याचबरोबर चौथा एक प्रकार असा आहे की स्पर्श संघर्ष स्वन. स्पर्श संघर्ष स्वन म्हणजे उच्चारण्याचा प्रारंभ अवरोध स्थितीमध्ये होतो, परंतु स्पर्श ध्वनी निर्मितीमध्ये अवरोध स्थितीच्या पाठोपाठ जलद स्थितीनेही होते. आणि ते न घडता तिथे स्थिती सावकाश घडते आणि हवा बाहेर पडते. दीर्घकाळ संबंधित अवयवांची संघर्ष होऊन बाहेर पडते आणि तिथून मग स्वनांची निर्मिती होताना आपल्याला दिसते. ती जी अवस्था असते तिला संघर्ष स्वन म्हणतो. उच्चारण्याची प्रक्रिया अवरोध स्थितीमध्ये होते, परंतु स्पर्श ध्वनी निर्मितीमध्ये अवरोध स्थितीच्या पाठोपाठ जलद गतीने न होता ती प्रक्रिया सावकाश घडत जाते. आणि सावकाश घडत हवा बाहेर पडते. हवा बाहेर पडते म्हणजे तो ध्वनी स्वन बाहेर पडताना दीर्घकाळ संबंधित अवयवांशी संघर्ष येऊन ते हवा बाहेर पडून जिथे स्वन निर्माण होतात त्या अवस्थेला संघर्ष स्वन असे म्हणतात. झ झ झ झ हे स्पर्श संघर्षी स्वन आहेत. पुढचा एक विचार अजून एक आपण बघूया की त्याच्यानंतर अनुनासिके स्वन आहेत. अनुनासिके स्वन ज्या स्वनांचा उच्चार नाकातून केला जातो. स्पर्श ध्वनी वेळा नासिकेवर खुलं असतं, खुलं नसते. स्पर्श ध्वनीच्या वेळेला नासिकेवर खुलं नसते, ते बंद असतं. आणि अनुनासिके खुले असतात. अनुनासिके खुले होऊन निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच ज्या स्वनांचा उच्चार करत असताना नासिकेवर खुलं नसतं, बंद होऊन अनुनासिकेच्या वेळेला ते उघडे होते आणि त्याच्यातून आणि नासिका बाहेर पडताना आपल्याला दिसून येतात. न म ज्यांचा नाकातून उच्चार होतो त्याला अनुनासिके स्वन असे म्हटले जाते. आता हे जे बाहेर पडणारे जे स्वन आहेत ना हे सर्व बाहेर पडणाऱ्या स्वनांना आता आपण असं बघितलं की जे सहज बाहेर पडतात ते अल्प प्राण स्वन असं आपण म्हणू. आणि जे कठीण आहेत अल्प प्राण स्वन आणि महाप्राण स्वन
हे दोन्ही सोन आहेत. हा एक प्रकार आहे. प्राण म्हणजे काय मी आता तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर की आपल्या कंठामध्ये जे हवा येऊन जो आवाज प्राप्त होतो ना त्याला प्राण म्हणायचं. आता हे आपल्या मुखविवरातून फुफ्फुसातून हवेचा लोट मुखविवरातून बाहेर पडून निर्माण होणाऱ्या स्वनाला अल्प प्राण आणि महाप्राण स्वन असे म्हणतात. म्हणजे काही स्वन सहज बाहेर पडतात, काही सघोष असतात, काही अघोष असतात. काही सहज बाहेर पडतात, काही सहज बाहेर पडतात, काही अडथळे होऊन बाहेर पडतात, काही सहज बाहेर पडतात. म्हणजेच फुफ्फुसातून हवेचा लोट मुखविवरातून पडून निर्माण होणाऱ्या स्वनाला अल्प आणि महाप्राण स्वन असे म्हणतात. त्याला सघोष आणि अघोष असे स्वनही आपण म्हणू. महाप्राण स्वनांची व्याख्या आपण करू. अल्पप्राण आणि महाप्राण म्हणजे काय? फुफ्फुसातून हवेचा लोट मुखविवरातून बाहेर पडून निर्माण होणारे जे स्वन असतात ते अल्पप्राण आणि महाप्राण स्वन असतात. ते सहजपणे बाहेर पडतात, सघोष असतात आणि अडथळा होऊन बाहेर पडतात, त्याला अघोष म्हणतात. त्यालाच मृदू आणि कठीण असं आपण पुढे म्हटलंय. त्याच्यामध्ये महाप्राण स्वन म्हणजे काय? महा म्हणजे मोठा, कठीण. ज्या व्यंजनांच्या उच्चारणाला बलवान हवेचा लोट असतो, बलवान हवेचा लोट असतो, ज्या व्यंजनाच्या उच्चारणामध्ये बलवान हवेचा लोट असतो त्याला महाप्राण व्यंजन म्हणतात. आणि ज्या व्यंजनाच्या उच्चारणामध्ये हवेचा बलवान लोट नसतो त्याला अल्प प्राण व्यंजन म्हणतात. आपल्या बाराखडीमध्ये क ख ग घ ही जी रचना केलेली आहे, हे क ख ग घ, ह्या क ख ग ची जी रचना केलेली आहे, हे जे क आहे ना हे उच्चारण्यास कसं आहे? अल्पप्राण आहे, सुलभ आहे. ख हे उच्चारण्यास अवघड आहे, हे महाप्राण आहे. म्हणजे क ग ख क ख ग हे महाप्राण आणि क ग हे अल्पप्राण आहेत. असंच आता च छ ज झ, च हे अल्पप्राण आहे, छ हे महाप्राण आहे, ज हे अल्पप्राण आहे आणि झ हे महाप्राण आहे. असे अल्पप्राण आणि महाप्राण व्यंजन बाहेर पडताना आपल्याला दिसून येतात. त्याच्याच बरोबर पुढचा एक प्रकार आपण बघूया की पार्श्विक स्वन आहे, ते नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याचबरोबर पार्श्विक स्वनाच्या बरोबर काही अर्धस्वन आहेत. स्वरस्वन आणि व्यंजन स्वन उच्चारण्याच्या मधली स्थिती जी असते त्याला अर्धस्वर म्हणतात. ए आणि व श्रुती. अर्धस्वर म्हणजे स्वर आणि व्यंजन याच्या उच्चारण्याच्या मधल्या स्थितीला अर्धस्वर असे म्हटले जाते. ए आणि व श्रुती. ए हे तालव्य स्वर आहे आणि व हा ओष्ठस्वन आहे. स्वरस्वन हवेची अडवणूक न होता स्वरस्वन बाहेर पडतात आणि व्यंजन स्वन हवेची अडवणूक होऊन व्यंजन स्वन बाहेर पडतात. स्वरस्वन व्यंजना सुलभ असतात. स्वरस्वन अ आ इ हे स्वतंत्र असतात, त्याचं उच्चारण स्वतंत्र होतं आणि व्यंजनाचं उच्चारण मात्र स्वतंत्र होताना आपल्याला दिसून येत नाहीत. जवळजवळ 14 अधिक 16 असे स्वर आपण म्हणतो आणि 36 अक्षरं. 16 याच्यामुळे की ए आणि अ हे दोन आपण आता नवीन इंग्रजाकडून घेतलेले आहेत आणि म्हणून 36 वर्ण असं एकूण 50 जे आपले अक्षर आहेत त्याच्यामध्ये व्यंजनं उच्चारण्यास स्वतंत्र नसतात, स्वर उच्चारण्यास स्वतंत्र असतात. स्वरांचं साय घेतल्याशिवाय व्यंजनाचा अर्थ पूर्ण होताना आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणून हवेची अडवणूक होऊन व्यंजनाचा उच्चार होतो. त्याच्या मदतीला स्वर येत असतात आणि त्याचा उच्चार पूर्ण होताना आपल्याला दिसून येईल. स्वरांना कुठल्याही व्यंजनाचं सहाय्य घ्यावे लागत नाही, ते स्वतंत्र आहेत. पण व्यंजनाचा उच्चार मात्र स्वतंत्र होत नाही, त्याला स्वरांचं सहाय्य घ्यावंच लागते, त्याच्याशिवाय त्यांचा उच्चार पूर्ण होत नाही. याच्या पुढच्या तासामध्ये आपण स्वरस्वन आणि व्यंजनस्वन याच्यामधल्या फरकांचाही विचार पुढच्या तासामध्ये आपण करू. आज या ठिकाणी आपण थांबूया. मला याची जाणीव आहे की हे प्रकरण तसं शास्त्रीय पद्धतीनं असल्यामुळे जेवढं तुम्हाला आम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पोचवता येतं तो मी या ठिकाणी आपल्यासमोर प्रयत्न करतो आहे. पुन्हा आपण पुढचे सगळे तास आपण माझे मन लावून ऐकावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून थांबतो.